नमस्ते. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ही सुरेखा ज्ञानेश पवार तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते. आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा वर्षातला पहिला सण. गावाकडे प्रत्येकाच्या घरासमोर सणाच्या दिवशी सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या दिसतील. आजच्या दिवशी मातीच्या सुगडांना खूप महत्त्व आहे. या सुगडांमध्ये वाण भरून मंदिरामध्ये ओवासण्यासाठी जाण्याची परंपरा आहे. आम्ही सुद्धा सर्व मैत्रिणी ओवासण्यासाठी मंदिरामध्ये चाललेलो आहोत. आमच्या शिक्षक कॉलनीमध्ये अतिशय सुंदर अशी 2 मंदिरं आहेत. पहिलं मंदिर आहे साईबाबांचं आणि त्याच्या शेजारी संत सेना न्हावी यांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये गणपती बाप्पा, विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर अशी मूर्ती आहे. आजच्या दिवशी आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच माता भगिनी या ठिकाणी ओवासण्यासाठी येतात. आम्ही सुद्धा सर्व मैत्रिणी याच मंदिरासाठी ओवासण्यासाठी व देवाला वाण देण्यासाठी आलेलो आहोत. येथे आल्यानंतर सर्व देवी देवतांची आम्ही सर्वजणींनी मनोभावे पूजा केली. रुक्मिणी मातेला वाण देऊन सौभाग्याचं वाण तिच्याकडे आम्ही मागितलं. त्यानंतर देवबाप्पाला तिळगुळ अर्पण करून मग आम्ही सर्वजणींनी एकमेकींना तिळगुळ देण्यासाठी व एकमेकींना ओवासण्यासाठी सज्ज झालो. मंदिर परिसरामध्येच आम्ही ओवासण्याचा कार्यक्रम केला. खूप साऱ्या माता भगिनी आजच्या दिवशी येथे येतात. एकमेकींना गप्पा मारत ओवासण्याचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही इथे केला. त्यानंतर एकमेकींना तिळगुळ दिले आणि सणासाठी एकत्र आलो म्हणल्यावर फोटोशूट तर झालंच पाहिजे, हो की नाही? सर्व मैत्रिणी एकत्र आल्या म्हणजे फोटो घेणं शास्त्र असतं, बरोबर की नाही? तिळगुळ घ्या, गोड गोड बोला.